कातवडी खुर्द या टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी पाठवा। डीजे किंग सांबरवाडी या टीमला विनंती आहे आणि इथे पहिल्याच बॉलवरती आलाय मोठा फटका आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे। अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलवरती मनोज कदम यांनी फटका खेळलाय ताबडतोड, बॉल सीमा पार, षटकार। टीम शिंदेवाडी आपला प्रतिनिधी पाठवा, आपल्याला अल्पाहार प्रदान केला जाईल, जेवण व्यवस्था आहे ते आपल्याला पुरवली जाईल आणि जेवण व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून यावर्षी तुम्हाला पाहायला मिळते 24 संघांना। आणि या बॉलच्या पाठीमागे किंबहुना हा जो फटका आहे तो एका धावेत आलेला आहे। या ठिकाणी आपण सायडी ब या टीमला विनंती आहे की आपलं जेवण आपण स्वीकारावं ही विनंती आहे। आपलं जेवण किट घेऊन जा, जे आपले लंच बॉक्स आहेत ते आपण घेऊन चला। टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव, आला तो डॉट। या मॅच मध्ये आशुतोष धर्माधिकारी आणि मनोज कदम ही जोडी स्ट्रायकर एंडला आलेली आहे, प्रारंभिक जोडीमध्ये आलेली आहे। पहिलं षटक अमोल देवरे, पहिला बॉल महागडा होता, त्यानंतरचे बॉल चांगले टाकलेत, अनुभवी आहेत, पायांचा वापर करत पुढे आले, बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक, एकच सिंगल धाव। या मॅच मध्ये दोन्ही संघांना चांगला खेळ करावा लागेल, एका बाजूला परडी आहे एका बाजूला सायडी आहे, अशी लढत तुम्ही पाहत आहात। यावेळेला या बॉलवरती आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक, फटका आहे कडक, बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक, सरळ 6 धावांसाठी एक प्रतिभावंत फटका, फटक्यामध्ये परफेक्शन होतं, मनोज कदम स्टाईल बॉल गेला सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावांसाठी। मैदानाच्या आतमध्ये मनोज कदम यांचा बहारदार खेळ। धावसंख्या आहे 15 धावा धावफलकावरती, 0 गडी बाद। विजय देवरे पुन्हा एकदा आलेले आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये, ज्यांनी पाठीमागच्या 2 मॅच मध्ये गोलंदाजी जबरदस्त केली आहे। मनोज कदम यांनी आक्रमण केलं या बॉलवरती, क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही। मनोज कदम ही फार महत्वाची विकेट आहे, पाठीमागच्या मॅच मध्ये मनोज कदम एकही बॉल खेळू शकले नव्हते, माघारी आले होते, परंतु या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलत ना तर मनोज कदम यांनी पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय। 15 वरती बॅटिंग करतात, एका बाजूला विजय देवरे, ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये, फार कमी मोठे फटके त्यांनी खर्च केलेले आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये, बऱ्याचशा फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवलेला आहे।
याही ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकही मोठा फटका अद्यापही खर्च केला नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत, झडप घालतायत. जबरदस्त गोलंदाजी. कमी गतीच्याही बॉलचा क्रिकेटमध्ये बोलबाला होऊ शकतो हे जर कुणी दाखवलंय ना तर ते नाव आहे विजय देवरे. गती नाहीये परंतु टप्पा इतका अप्रतिम आहे ना, तुम्ही प्रत्येक टप्पा पहा आणि त्या टप्प्यापर्यंत फलंदाजांना पोहोचण्यासाठी कसरत करावी लागते. स्ट्रायकर एंडला मनोज कदम, आशुतोष धर्माधिकारी ही जोडी. आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक येतील का? एक टप्पा घेत बॉल सीमारेषच्या पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी चौकार. त्याचबरोबर लंच घेण्यासाठी विनंती करूया टीम बनगर. प्रतिनिधी पाठवा, टीम नित्रळ आपला प्रतिनिधी पाठवा. आपलं लंच बॉक्स आपण घेऊन जा, ही विनंती आहे. पायांवरती असणारा बॉल, टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलची फेकी करतील. दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. टीम नित्रळ आपला कोण या ठिकाणी प्रतिनिधी असेल तर आपला पाठवा. या ठिकाणी आपण लंच बॉक्स खेळाडूंना आपण प्रदान करत आहोत, त्यासाठी विनंती आहे की आपला लंच बॉक्स आपण स्वीकारावा. एका बाजूला मनोज कदम 23 वरती बॅटिंग करतात, आशुतोष धर्माधिकारी 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावसंख्या आहे. 2 षटकांच्या अखेरीस 25. सामना 4 षटकांचा, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल, आपण घाई करा. आपण ज्यावेळी चर्चा करतो ना की 2 संघांबद्दल, दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे, एक सामना गमावलेला आहे. हा सामना जिंकावा लागेल. हा सामना जो संघ जिंकेल तो संघ सांबरवाडी संघाविरुद्ध खेळेल आणि तिथे जो जिंकेल तो पुढे निघून जाईल, याची आपण नोंद घ्या. प्रेम देवरे आलेले आहेत, समोर आहेत आशुतोष धर्माधिकारी, 2 वरती बॅटिंग करत आहेत. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आला तो निर्धाव बॉल, डॉट येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला युवा खेळाडू प्रेम देवरे प्रभावित करतायत. बरेचशा युवा खेळाडूंनी प्रभावित केलं. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण चर्चा केली होती की बरेचसे युवा खेळाडू खेळले. गोलंदाजीमध्ये खास करून राज शिंदे त्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं. प्रेम देवरे युवा खेळाडू आहेत, साईनाथ घोरपडे युवा खेळाडू आहेत. म्हणजे पहिल्या दिवसापासून आत्ताच्या दिवसापर्यंत बरेचसे असे युवा खेळाडू होते जे आता 10वी मध्ये आहेत आणि त्यांनी गोलंदाजी चांगली केलेली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलंय की हा वाईड बॉल आहे, या गोष्टी टाळाव्या लागतील. धावसंख्या आहे धावफलकावरती 27 धावा, 0 गडी बाद अशी स्थिती आहे. बॉलर तयार, आक्रमण केलं या बॉलवरती मिड विकेटला. बॉल सीमारेषच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी, बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी मनोज कदम सेट ऑन अ फायर. सीमारेषेला आग लावणारी फलंदाजी, काय फटका खेळलाय मनोज कदम. जबरदस्त बॅटिंग करतायत. 29 वरती 9 बॉल. प्रेम देवरे यांच्यावरती आक्रमण केलंय. सुरुवातीचे 2 बॉल जर आपण पाहिले प्रेम देवरे यांचे तर चांगले होते, परंतु त्यानंतरच्या बॉल महागडा आहे. 33 वरती 0. अजूनही या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रेम देवरे यांना कमबॅक करावं लागेल. बाकी अनुभवाचे चटके असतात जे तुमच्यामध्ये कडकपणा आणतात. आयुष्य असो किंवा क्रिकेट किंवा चहा असो, चटका सोसल्याशिवाय कडकपणा येत नाही. चला घाई करा.
क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता फिरवलेली आहे. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरतून. सुपर डुपर क्लासिकल स्ट्रोक सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी जातोय. काय बहारदार, शानदार, वजनदार, दमदार फटका सीमा पार. मनोज कदम काय फटका खेळाय. बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमा पार, चौकार आलाय. एका बाजूला या वादळाला रोखावं लागेल. 33 वरती बॅटिंग मनोज कदम करतायत. प्रेम देवरे यांना आता भेदक मारा करावा लागेल. गोलंदाजी मधली अचूकता अंमलामध्ये आणावी लागेल. बॅटची कडा घेणारा बॉल, क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत बॉल थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. क्रिकेटमध्ये नाहीये गलपान, पणाला थारा, चुकीला नाहीये माफी, बॉल सीमा पार, चौकार. प्रेम देवऱ्यांचा हा बॉल चांगला होता, परंतु बॅटची कडा घेऊन बॉल निघून गेला. थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. 37 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत 11 बॉल मध्ये. आक्रमण केलंय, लांबी पाहावी लागेल, आकाशाला गबसनी घालतोय बॉल आणि हो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. मनोज कदम यांच्या बॅट मधून आणखीन एक चांगला स्ट्रोक आलाय, सीमारेषा पलीकडे पाठवलाय. शक्ती आणि युक्तीचा मेळ आणि या बॉल वरती मनोज कदम यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. याही बॉलला हवेत उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. पायांवरती असणारा बॉल आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, विकेटचं होतंय पतन. जबरदस्त बॅटिंग मनोज कदम यांनी केली, जबरदस्त खेळ त्यांचा राहिला. आज खेळ चांगल्या प्रकारचा बहरला. 47 बनवलेले आहेत टीमने. वैयक्तिक 41 धावांचा झुंजार खेळ त्यांनी उभा केला. साईनाथ घोरपडे अंतिम षटकामध्ये आलेले आहेत. 47 वरती 1 अशी स्थिती आहे. शेवटचे आता काही बॉल शिल्लक आहेत. टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब साईडला जोमाने कमबॅक करावा लागेल. टॅप केलाय, बॅक टू द बॉलर, याच प्रकारची बॉलिंग आणि इथे पहा विकेटचं पतन. आशुतोष धर्माधिकारी इथे माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम प्रणीला. त्याचबरोबर या स्पर्धेला आणि टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब साईला शुभेच्छा आलेल्या आहेत या मॅच साठी आणि स्पर्धेसाठी. उरमोडी हॉटेलचे मालक श्री तानाजी दादा देवरे यांच्याकडून या स्पर्धेला आणि या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही मनस्वी आभारी आहोत. आणि या शुभेच्छा गावावरतून आलेल्या आहेत. पंचांनी हात बाहेर काढलाय आणि हा नो बॉल आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. मग त्यामुळे पुन्हा टाकावं लागेल. साईनाथ घोरपडे आज निश्चित नो बॉल आणि काही त्यांनी दिशाहीन बॉल टाकलेले आहेत. कुठेतरी या गोष्टी साईनाथला टाळाव्या लागतील. युवा खेळाडू आहे, हो युवा खेळाडू म्हटलं की अनुभव बरेचसे येणं अजून बाकी आहे, परंतु संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावं लागेल. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक आलेले आहेत, बॉलची फेकी करतील.
50 धावा धावफलकावरती लागतायत 2 विकेटच्या मोबदल्यात टीम परळी या टीमच्या. खोलवर टप्प्याचा हा बॉल क्षेत्ररक्षक आलेले आहेत. बॉलची फेकी होईल 2 धावा सहजरित्या मिळतील. सर टॉससाठी रिपोर्टिंग करा. सायडी ब आणि टीम सांबरवाडी आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. टीम सायडी ब आणि टीम सांबरवाडी आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. टीम सायडी ब आणि डीजे सांबरवाडी आक्रमण केलंय. लॉंग ऑनला खेळाडू बनतील. प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी मिळाला मौका आणि दिलाय या बॉल वरती ठोका. फलंदाज रामदास मनवे यांनी हा बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. 58 2 गडी बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. फुलटॉस बॉल माफी नाहीये. फुलटॉस बॉलचा घेतला आस्वाद. बॉल पाठवलाय सीमा पार सरळ. आणखीन एकदा 6 धावेंसाठी बॅक टू बॅक 2 षटकार लागोपाठचे 2 मोठे धमाके. रामदास मनवे जागेवरतून पायरोला फटका. सीमा पार चाललाय सरळ 6 धावेंसाठी. शेवटचा बॉल साईनाथ घोरपड्याचं महागडं षटक. छोट्या उसळीचा बॉल आणि हाई पाठवलाय. तिसरा 3 इन अ रो. लागोपाठचे 3. काय बॅटिंग केली आहे रामदास मनवे यांनी मैदानाच्या आतमध्ये. सुपर डुपर बॅटिंग आणि ट्रिपल एस ग्रुप कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संतोष दादा डफळ, संदीप दादा निकम आणि सुशील दादा डफळ यांच्या वतीने पुरस्कार आहेत. त्यांच्या नावाची नोंदणी घेतली जाईल. एका बाजूला प्रथम बॅटिंग करताना टीम परळीने बनवलेले आहे धावा 70 आणि विजयासाठी 71 धावांचे लक्ष आहे. टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडी या टीम समोर आपण करूया टॉस. टॉस आहे सायडी ब विरुद्ध डीजे सांबरवाडी. आपण टॉस साठी या.
येणारे 24 बॉल आहेत आणि विजयासाठी बनवायचे आहेत 71 धावा. ओमकार देवरे फार मोठी उमेद या मॅचची मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. सोबतीला संदीप मोरे त्यांच्याकडे क्षमता चांगली आहे, परंतु फार मोठा दारोमदार ओमकार देवरे यांच्या खांद्यावरती. पहिलाच बॉल आशुतोष धर्माधिकारी यांचा पाठवलाय डीपला. खेळाडू आहेत या बॉलच्या पाठीमागे एक धाव येईल. आशुतोष धर्माधिकारी म्हटलं की परळीचे ऑलराऊंडर. या बॉलच्या पाठीमागे 2 आलेले आहेत आणि आज ओमकार देवरे यांचा खेळ कसा होईल याच्याच वरती टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडीचं भरपूर काय अवलंबून आहे. स्ट्रायकर एंडला तयार. पाठीमागच्या 2 मॅच मध्ये खेळ चांगला केलाय बॅटिंग मध्ये. आक्रमण केलंय. लॉंगॉनला खेळाडू आहेत. मनोज कदम यांनी जो खेळ केला ना त्या खेळाचं प्रत्युत्तर एका खेळाडूला द्यावं लागेल. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी. सत्र क्रमांक 2चा पहिला चौकार ठोकलाय फलंदाज ओमकार देवरे अर्थात ओमी यांनी. मॅच चालू केले आता या बॉलच्या पाठीमागे. किंबहुना हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला बघायला मिळेल, कारण जो संघ जिंकेल त्याला पुढचा सामना खेळायला मिळेल आणि किंबहुना जिंकणं फार महत्वाचं आहे. ओमकार देवरे ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. संदीप मोरे यांनाही हात खोलावे लागतील. नावाप्रमाणे आज खेळ करावा लागेल. हीच ती वेळ आहे जिथे आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. जो चांगला खेळणार तो आज गाजणार. असं म्हटलं तर ना, ज्या बडे बडे स्कोर खडे होते व आजचे खिलाडी खडे होते. पाठीमागच्या बाजूला विकेटचं पतन. खेळाडू बाद. धक्का क्रमांक पहिला टीम सायडी या टीमला. एक चांगला झेल पकडला. विकेटचं होतंय पतन. आशुतोष धर्माधिकारी यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. एक फटका जर आपण वगळला तर बाकीचे बॉल चांगले टाकलेले आहेत. साईनाथ घोरपडे आलेले आहेत. बॉलिंग मध्ये खास काय करता आलं नव्हतं साईनाथ घोरपडे यांना, परंतु आज बॅटिंग मध्ये करावं लागेल. 7 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे. या मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला करावा लागेल. संघर्ष ज्यांच्या वाट्याला येतो परमेश्वर पंकही त्यालाच देतो आणि आज स्थितीच्या पलीकडची झेप घेण्याची जिद्द ठेवावी लागेल. साईनाथ घोरपडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. एका बाजूला आशुतोष धर्माधिकारी तयार. 4 बॉल टाकले, 7 धावा खर्च केल्यात. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि इथे आलाय तो डॉट. पण तुम्ही गार्ड कुठून घेताय याच्यावरतूनच तो बॉल तुमच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा आहे का या सर्व काही गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यानंतरच मात्र पंच त्या बॉलला वाईड बॉल घोषित करतात. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. वेल जज कॅच इथे पकडलाय. अभिजित कुंभार यांनी विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय 2रा टीम सायडीला. पायांवरती असणारा बॉल कन्वर्ट करू शकले नाही मोठ्या फटक्यांमध्ये आणि तिकडे होते विकेटचं पतन. एका षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत धावा. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. 64 धावांची गरज आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे सरासरी ठेवावी लागेल टीम सायडीला 21 ची. खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं राह में रुक जाने से. थांबला तो संपला क्योंकि रुका हुआ पानी भी एक दिन खराब हो जाता है. त्याच्यामुळे चालत राहावं लागेल. मॅच जिवंत ठेवायचे, लढावं लागेल. आणि ओमकार देवरे आपण ज्यांची चर्चा करतोय, मोठी उमेद आहे. सायडी गावचे आक्रमक फलंदाज. एका बाजूला रामदास मनवे ज्यांनी बॅटिंग मध्ये येताना धावसंख्येला आकार दिला, आता बॉलिंग साठी आलेले आहेत ओव्हर नंबर 2 साठी.
आणि हा बॉल यष्टांचा वेध घेतोय. मोठ्या विकेटचं पतन ओमकार देवरे येथील माघारी जड पावलांनी. या मॅच मध्ये ओमकार देवरे यांच्याकडून भरपूर संघाला अपेक्षा होत्या, परंतु या मॅच मध्ये ओमकार देवरे आता नावाप्रमाणे खेळ करत नाहीयेत. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन बॉल यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. दुसरा मेल तो विकेटचा नाखुश असतील आपल्या स्ट्रोक वरती आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे रामदास मनवे यांनी संघाला विकेट मिळवून दिली आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. नाणेफेकीच्या कौलची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. टीम डीजे सांबरवाडी या टीमने टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साईडी ब ला करावी लागेल प्रथम बॅटिंग, ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. आणि तोही सामना 4 षटकांचा आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आक्रमण केलंय येलवरती आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॉलने घेतली आहे भरारी. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालावा लागेल. धूम धडाका लावावा लागेल. धिंगाणा घालावा लागेल. प्रेम देवरे यांनी हा षटकार ठोकलाय. धावसंख्या 13. एकाहत्तर धावांचा पाठला करायचा. युवा खेळाडूंची जोडी प्रेम देवरे, सुशांत सावंत एका बाजूला आणि या बॉलच्या पाठीमागे येतोय तो डॉट बॉल. आज चांगला खेळ. जो संघ करेल तो निश्चित पुढे जाईल. एका बाजूला थोडीशी बिकट परिस्थिती आहे बॅटिंग मध्ये, परंतु लढावं लागेल. खोलवर पद्धतीचा बॉल आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. प्रेम देवरे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग करतायत. चांगला खेळ करतायत. आयुष्याला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते आणि हे कष्ट आता मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टरचं उड्डाण केलंय आणि सरळ बॉल हाताला स्पर्श करून सीमारेषा पलीकडे. हेलिकॉप्टर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. प्रेम देवरे मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतात आता. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन. एक छोटासा वादळी खेळ प्रेम देवरे यांचा होतोय समाप्त. धक्का क्रमांक लागलाय तो तिसरा की चौथा. धक्का क्रमांक लागलाय चौथा. त्याचबरोबर या स्पर्धेला आणि त्याचबरोबर या दोन्ही संघांना सायडीच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा अध्यक्ष अजितदादा जाधव आणि जे उरमोडी प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये मुख्य घटक म्हणून नेहमीच कार्यरत असतात, अजितदादा जाधव यांच्या माध्यमातून सायडी संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि जो सामना सुरू आहे, एका बाजूला श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडी एका बाजूला आहे, तर एका बाजूला परळी संघ. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या आहे धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती. सुशांत सावंत एका बाजूला आहेत, एका बाजूला आर्यन. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. सागर मनवे ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत आणि ओव्हर नंबर 3च्या खेळाला होते सुरुवात. सुशांत सावंत क्षमता आहे यांच्याकडे, मोठे फटके खेळू शकतात, परंतु आज चालावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल. अजूनही इथून पुढे विजयासाठी 52 धावांची गरज आहे आणि येणारे बॉल आहेत 11.
11 बॉल 52 धावा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. आणि हाही डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल दडपण वाढणार आहे. फलंदाज बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट आला. परंतु 10 बॉल 52 धावांची गरज. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आज स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. परंतु एका बाजूला या बॉलच्या पाठीमागे फलंदाज सुशांत सावंत येथील माघारी. सागर यांचा एक जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाही मिळू शकला. विकेटचं पतन. मोरिया क्रिकेट क्लब परळी विपक्ष श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. शेवटच्या या ओव्हरमध्ये 3 बॉल शिल्लक. सागर मनवे यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजाला बांधून ठेवलंय. प्रेम देवरे यांनी निश्चित चांगला खेळ केला मधल्या फळीमध्ये येऊन. त्याचबरोबर सायडी गावचे अनुपजी सावंत आणि अक्षय सावंत यांचं आगमन आहे, त्यांचंही स्वागत. अमोल देवरे, आर्यन देवरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 21 वरती 5. शेवटच्या आता 2च बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. चला, टीम सायडी ब आणि टीम डीजे सांबरवाडी आपण तयार राहा. मॅचची तयारी करायला घ्या. फटका चांगला आहे. बॉल थर्डमॅनला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी एक नजाकत भरलेला फटका. फटक्यामध्ये नजाकत होती, फटक्यामध्ये क्वालिटी होती. अशा प्रकारचे फटके थोडे अगोदर येणं फार महत्वाचं होतं. पण अमोल देवरे यांचा हा फटका आणि तो स्विच हिटचा खेळलाय. पंचवीस धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 5 गडी बाद इथून पुढे आता बनवायच्या आहेत. 6 बॉलमध्ये 46. नशिबाच्या भरोशावरती असणारा हा सामना टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडीसाठी. आम्ही त्यांनी पहिलाच बॉल डॉट टाकलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल 46 धावांची गरज. आणि फलंदाज आउट होऊन माघारी जातील. धक्का आणखीन एक लागलेला आहे. चला घाई करा. आक्रमण केलं या बॉलवरती. समोरच्या बाजूला खेळाडू 2 येतील आणि अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी. समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक आलेला आहे. या प्रकारचे स्ट्रोक सुरुवातीपासून येणं फार महत्त्वाचं होतं. मध्यंतरी काही स्ट्रोक आले, काही षटकार आले, काही चौकार आले, परंतु त्याच्यामध्ये टीम केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडीला सातत्य ठेवता आलेलं नाही. परंतु हा चौकार आलाय, एक चांगला फटका.
ओमकार यांच्या बॅटमधून. याही बॉलवरती ओमकार यांनी आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक येतील, बॉलची फेकी करतील आणि या बॉलच्या पाठीमागे पुन्हा धावा निश्चित मिळतील 2. शेवटचे आता काहीच बॉल शिल्लक आहेत. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. शेवटच्या आता 2च बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा, 6 गडी बाद. लोअर फुल टॉस दिशा दिलेली आहे. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. आता शेवटच्या एका बॉलची औपचारिकता बाकी आहे. चला, टीम डीजे सांबरवाडी आणि टीम सायडी ब आपण तयार राहा. तुम्हाला लगेच मैदानाच्या आत दाखल व्हायचं आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. टॉस झाला आणि टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? हो, आलेत. झेल निसटलेला आहे आणि सामना इथे आता संपलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे. मोरिया 11 परळी या टीमने. आणि आपण केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडीचं मनपूर्वक आपण आभार मानूया. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आणि सामनावीराचा पुरस्कार आम्ही अनाऊन्स करत आहोत. या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि कुठल्या 41 धावा, मनोज कदम, प्लेअर ऑफ द मॅच. आणि चला, टीम डीजे सांबरवाडी आपण मैदानात ताबा घ्या आणि त्याचबरोबर बॅटिंग ऑर्डर तयार ठेवा. टीम सायडी ब आपण बॅटिंग ऑर्डर तयार ठेवा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. मनोज कदम यांनी बहारदार खेळ केला. पाठीमागच्या मॅचमध्ये त्यांना खास काय करता आलं नव्हतं, परंतु या मॅचमध्ये ताबडतोब बॅटिंग केली, मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावला, धुडगूस घातला. आपण त्यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार आणि त्याचबरोबर